नमस्कार, रेवती फूड बुक्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे अळणी भात. बऱ्याचशा नॉनव्हेज रेस्टॉरंटमध्ये ना आता अळणी भात हा प्रकार भेटायला लागलाय बघा. एकदम सोपा आहे करायला, म्हणून म्हटलं चला आपण आज करून बघूया. त्यासाठी मी काय केलं, अर्धा किलो चिकन घेतलं, त्याला 1 चमचा हळद लावली. हळद भरपूर वापरा, त्यामुळे चिकनच्या अळणी पाण्याला फ्लेवर खूप छान येतो. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घातली आहे मी इथे. 1-2 चमचे आलं लसूण पेस्ट ह्याच्यात घातलेली आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतल्या, त्या ह्याच्यामध्ये घातल्या. त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट करून घेतली होती, ती याच्यामध्ये घातली. आणि 1 चमचा मी ह्याच्यामध्ये घालणार आहे दही. त्यानंतर मग मी हे सर्व जे आहे ते मी एकत्र करून घेणार आहे. मीठ घालताना जरा थोडंसं जास्तच घाला, त्याच्यामुळे काय आहे की आपण हा अळणी पाणी भाताला सुद्धा वापरणार आहे, त्यामुळे मीठ थोडंसं जास्तच घाला. त्यानंतर मग आपल्याला हे मॅरिनेट करून एक अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये सर्व जो अर्क असेल, आपण जे जेवढे मसाले ह्याच्यामध्ये घातलेले आहेत त्याचा अर्क ह्याच्यामध्ये उतरेल. त्यानंतर उकडण्यासाठी मी ते कुकर घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 1-2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल तापल्यावरती त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे. 1 कांदा मी बारीक चिरून घेतला होता, तो याच्यामध्ये घातलेला आहे. कांद्याला एक अर्धा मिनिटं बारीक गॅसवरती परतलं मी. त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते मी याच्यामध्ये घातलेलं आहे. कांदा चिरून घातला ना की कांद्याचा जो एक असा छान असा फ्लेवर असतो ना, तो अळणी पाण्याला येतो. त्यामुळे 1 कांदा बारीक चिरून त्याच्यामध्ये घाला. त्याच्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये चिकन तेलात परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर गरम पाणी याच्यामध्ये मी घातलेलं आहे. पाणी कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या अंदाजानुसार, तुम्हाला जेवढं अळणी पाणी करायचं असेल त्यानुसार. मग त्यानंतर मी या कुकरला झाकण लावून याची 1 शिट्टी करून घेणार आहे. 1च शिट्टी मध्ये चिकन शिजतं, त्यामुळे जास्त काही शिट्ट्या करू नका. जास्त चिकन शिजलं तर त्याचा गाळ होऊन जातो. त्यानंतर बघा आपलं हे अळणी पाणी तयार झालेलं आहे. चिकन सुद्धा ह्याच्यामध्ये मस्त असं शिजून झालेलं आहे. चला आता आपण भाताची तयारी करूयात. त्यासाठी मी काय केलं, एक पातेलं इथं घेतलेलं आहे भात करण्यासाठी. त्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि तूप जळू नये त्यासाठी मी ह्याच्यामध्ये 1 चमचा फक्त तेल घातलेलं आहे, जेणेकरून तूप आपलं जळणार नाही. त्यानंतर तूप गरम झाल्यावरती ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे जिरं. जिरं थोडंसं भरपूर घाला, 1 चमचाभर जिरं ह्याच्यामध्ये घाला. त्यानंतर भात मी धुवून घेतला होता इथे. घरगुती आपला इंद्रायणी राईस, आपण जो घरात कुठलाही तांदूळ वापरत असू तो याच्यामध्ये घाला. त्यानंतर लगेचच याच्यामध्ये जे आपण अळणी पाणी तयार केलेलं आहे ते घाला आणि याला चांगलं हलवून घ्या. याच्यामध्ये थोडंसं किंचित मीठ घाला, कारण आपण आता याच्यामध्ये अळणी पाण्यामध्ये भात सुद्धा ॲड केलेला आहे, त्यामुळे थोडंसं एकदम किंचित असं मीठ ॲड करा, जेणेकरून आपल्याला भातामध्ये मीठ कमी वाटणार नाही. त्यानंतर मग मी या पातेल्यावरती एक झाकण ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आपला खलबत्ता नॉर्मल ठेवलेला आहे, वाफ जाऊ नये याच्यासाठी, आणि त्यामुळे भात चांगला शिजून निघेल. मीडियम गॅसवरती आपला अळणी भात 10 मिनिटामध्ये शिजून निघतो. माझा अळणी भात आता तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मस्त असा त्याच्यावरती कलर आलेला आहे. जो अळणी पाण्याचा कलर होता तो त्या भाताला चढलेला आहे. त्याच्यानंतर मी त्याला चांगलं एकत्र हलवून घेते आणि त्याला एका प्लेटमध्ये मी सर्व करते. आता बघा, तुम्ही सुद्धा असा अळणी भात घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता. रेस्टॉरंटला जाऊन काही खायची गरज नाहीये. मस्त असा अळणी भात घरीच तयार होतो. व कांदा लिंबू सोबत तुम्ही हा खाऊ शकता, वरतून अळणी पाणी टाकून एकदम मस्त होतो. याच्यामध्ये हवं तर तुम्ही गरम मसाल्यांचा सुद्धा वापर करू शकता, थोडीशी दालचिनी किंवा विलायचीचा वापर याच्यामध्ये करू शकता. तुम्हाला माझी ही अळणी भाताची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि मला सपोर्ट करण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा नवीन नवीन आणि वेगवेगळ्या रेसिपींसाठी धन्यवाद.